पवित्र जो वदे अच्युत सर्व काळ पवित्र तो देह. किती पवित्र असतं महाराज. महाराज म्हणजे त्याचं नुसतं नाव घेतलं तरी आपण पवित्र होतो. तयाच्या चिंतने तरतील दोष. काय होईल महाराज. जळतील रासे पातकाच्या. मग एवढी साधूच्या अंगात जर पावर आहे ताकद आहे तर मग साधू मंदी देवामध्ये काय फरक आहे. साधूचं नाव घेतलं पाप जळत आहे, देवाचं नाव घेतलं पाप जळत आहे. तुकाराम तुकाराम आपलं नाव साधूचं नाव घेतलं पाप जळत आहे. काय तुका म्हणे पापे आणि जाती संताच्या जपे. देवाचं नाव घेतलं तरी पाप जळत आहे. मग देवात आणि साधूच काय अंतर आहे. काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जय अकंठी. जेवढी पावर देवात आहे तेवढीच पावर साधूत आहे महाराज. जेवढी ताकद देवात आहे तेवढीच ताकद साधूत आहे. नाही नाही महाराज म्हणतात देवापेक्षाही ताकद संतात जास्त आहे. देवापेक्षाही ताकद कोणात जास्त आहे. संतात. कोणी म्हणतात कसं काय. जगामध्ये सगळ्या गोष्टी पवित्र. कितीतरी गोष्टी पवित्र येतात हे सांगायला टाईम नाही. कितीतरी गोष्टी पवित्र आहेत पण त्या अपवित्र होत्यात. पण साधूच असे एक आहेत महाराज ते अपवित्र कधी होत. जगाला पवित्र करतात, गंगेला पवित्र करतात, देवाला पवित्र करतात, तुम्हाला पवित्र करतात आणि तेही पवित्र असतात. लक्षात आलं का. देवाला त्याच्यामुळं पवित्रपणा, तुम्हाला त्याच्यामुळं पवित्रपणा, गंगेला त्याच्यामुळं पवित्रपणा. देव पवित्र नाही का. देव पवित्र आहे पण देवाला पवित्रपणा कोणा आणलाय. माझ्या ठावी जे पवित्रपण ते मज भक्ताचे नि संगे जाण. या लागी भक्ता मागे आपण धावे रजकन वंदावया. भक्त रजकन वंदिता मज केवडी बाणले पवित्रता. या लागी चरणी ठेवे जे माता मोन्य करोने रुक्मिणी. अरे ज्याच्या एवढी ताकद की देव म्हणतात मी सुद्धा पवित्र. कोणामुळे. साधूमुळे आहे. देवाला किंमत आमुचे नाही भावे तुझं देव. पण कोणी म्हणतात देवाला किंमत नाही का. देवा तर तो देवच आहे ना. किंमत काऊन नाही. तो देवच आहे पण देवाला किंमत आहे. देव म्हणतात माझ्या ठिकाणी जे पवित्रपणा आले हे साधूमुळे आला आहे. एवढं पवित्रपणा साधूमुळे आला. साधूपाशी आला कुठून. काय केलं साधूनं. साधूची एवढी पावर का वाढली. साधूमुळे एवढी ताकद का आली. सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत माणसं साधूचं नाव घेतात का देवाचं. झोपले काय आहे ते बी देवाचं. सकाळी संध्याकाळी झोपून संध्याकाळी दुसरी दिवशी झोपेपर्यंत कोणाचं नाव घेता तुम्ही. देवाचं नाव घेता. साधूचं नाव घेता का. घेता नाही. कोणाचं नाव घेता. देवाचं नाव घेता. मग पावर जास्त कोणात आहे. देवात आहे का साधूत आहे. आताच म्हणाले देवाचं नाव घेता. तो देव आहे पण देवापेक्षा बी कोण मोठं आहे. देवापेक्षा कोण. हरी तैसे हरीचे. तुका म्हणे आम्ही देवावनी बळी पण राहिलो निराळे निकटवास. देवाची तेवढी पावर त्याच्यापेक्षा 1000 पटीनं पावर कोणाची. साधूची. कशामुळे एवढं बोलायलो देवावर की देव म्हणतात माझ्या ठिकाणी जे पवित्रपणा आला हे कोणाच्या गाणं. साधूच्या गाणं. गंगा म्हणती माझ्या ठिकाणी जे पवित्रपणा आला हे कोणाच्या. साधूमुळं. सकळ तीर्थ तया ठाया येथे पुनीत व्हावया. पर्व काळ पाया तळी वसे. तीर्थ तया ठाया येथे पुनीत व्हावया. पर्व काळ पाया तळी वसे. कितीतरी फरमान आहेत कितीतरी हे आहेत. मला म्हणायला टाईम नाही. कोण्या महाराजाला नाही बोलू द्यायचं म्हणलं तर माझ्यापाशी भरपूर फरमान आहेत पण ते आता फरमान म्हणायला टाईम नाही आणि कीर्तन सांगायला सुद्धा टाईम नाही. संत मोतीराम महाराज, संत मारुतराव महाराज, संत सोपान काका महाराज या सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम भव्य दिव्य असा चालू या ठिकाणी. साधू संत निघून जातात. निघून जरी गेले ते एवढे पवित्र असतात महाराज. एवढे पवित्र असतात. किती पवित्र असतात.
महाराज म्हणले ना, पवित्र तो देह वाणी, वाणी म्हणजे हे थोबाड नाही, वाणी म्हणजे हे थोबाड का, पवित्र तो देह, वाणी म्हणजे मुखी अमृताची वाणी, देह देवाचे, वाणी म्हणजे हे नाही तोंड, त्याच्या वाणीतले जे शब्द आहेत ती वाणी एवढी, या वाणीमध्ये एवढी ताकद आहे महाराज. साधू संत निघून जरी गेले पण त्याच्या वाणीवर आपण पवित्र व्हालो. ज्ञानेश्वर महाराजाची ज्ञानेश्वरी म्हणजे वाणी, तुकाराम महाराजाचा गाथा म्हणजे वाणी, हरिपाठ म्हणजे त्यांची वाणी. मग त्याच्या नुसत्या वाणीवर आपण आज पवित्र, त्याच्या नावावर आज पैसे जमा झालेत, मंडप, अन्नदान, महाराजाला गाड्या बसायला, कोणाला 30 लाखाची गाडी आहे, कोणाला 50 लाखाची गाडी आहे, कोणाला ते आता ते बंडू भाऊ म्हणले काय म्हणू नका, गपची बसावं. हे एवढा थाट कशावर आहे आपला? अरे साधू संत असताना बी लोकांचा उद्धार केला आणि साधू संत निघून गेले तरी आणि बी त्याच्या नावानं उद्धार. मोतीराम महाराजाचं दर्शन घेतलं तरी आता बी महाराज कसलंही येडं असलं तर नीट झाल्याशिवाय राहत नाही, त्याचं नुसतं नाव घेतलं तर. म्हणून अशा महान मोठ्या आपल्या जिल्ह्याचं वैभव, आपल्या जिल्ह्याचं गौरव. आता किती महाराज झाले, किती तुम्ही कीर्तन ऐकून ऐकून शेवाळून गेलेली माणसं आहेत. उगं टाइमपास आहे आता कीर्तन म्हणजे, उगं 10-10 मिनटं आपलं. आता हे सगळे माणसं इथं 50 महाराजच आहेत कीर्तनकार, आणि टाळकरी 100 महाराजाला घालून आलेले आहेत. इथं का गरीब माणसं आहेत का काय? कीर्तन म्हणजे आता हे पारवे पाटील उगं टाइमपास आहे, टाइमपासचे नाही आपल्या. उगं सगळ्याला थोडी थोडी सेवा महाराजांची मिळा म्हणून ही सेवा आहे. माऊलीला ज्ञानेश्वरी पाठ आहे, मला एकही वही पाठ नाही. मोठे मोठे महात्मे ह्या ठिकाणी बसलेले आहेत. संत निघून जरी गेले पण त्याच्या नावानं अनेक बी अन्नदान होते. गेले दिगंबर ईश्वरी विभूती पण राहिल्या कीर्ती जगामात, राहिल्या कीर्ती जगा ईश्वर विभूती राहिल्या गेले ते निघून गेले महाराज, पण राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तुका म्हणे एका मरण सरेन उत्तमतेवर कीर्ती मागे. आज त्याच्या नावानं अन्नदान आहे. एवढा जे समाज, एवढा जे अन्नदान आहे इथं सकाळपासून आता 12 वाजले तरी पंक्ती चालूच आहेत. कोणाच्या नावावर? महात्मे निघून जातात पण कीर्तिरूपानं मराये परी कीर्तिरूपी राई. म्हणजे साधू किती पवित्र असतात महाराज. तुम्ही बऱ्याच कीर्तनात ऐकलेलं आहे, पुढचा महाराज तेव्हा पटका बांधायला आवर म्हणून. एक ताप आहे का आमच्या महाग नाही हो. शरीर किती पवित्र आहे, 2 मुद्दे सांगणार आहे, सेवा समाप्त. शरीर किती पवित्र आहे, या शरीरात आहे तरी काय? हे शरीर एवढं पवित्र कशावर मानलंय? या शरीरात काय आहे? महाराज म्हणतात या जगात 2 गोष्टी नीट आहे का, या पृथ्वीवर, या जगात, या पृथ्वीवर या शरीरा इतकं पवित्र दुसरं काही नाही. आता दुसरी बाजू आहे का, ह्या जगात, या पृथ्वीवर या शरीरा इतकं नासक काही नाही. या शरीरा इतकं नासक काही नाही. इतकं नासक आहे, इतकं नासक आहे, 10-5 प्रमाण आहे त्याला. नाही अपवित्र शरीर आहे, हा हे अपवित्र शरीर आहे, हा हे अपवित्र शरीर आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे धार. नाही अपवित्र, अपवित्र शरीर आहे, नाही अपवित्र, पवित्र शरीर आहे. या शरीरा इतकं अर्धा हंड्रेड बाबा टाइम नाही आधीच नाही तर काय उगत भडभड वाजू नको. या शरीरा इतकं जगात दुसरं काही नासक नाही.
आणि महाराज म्हणे हे शरीर लय पवित्र आहे. अरे पवित्र आहे पण कवा जो वदे अच्युत तो पवित्र. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाथ महाराजाचा परमान आहे, ज्ञानेश्वर महाराजाचं आहे, नामदेवरायाचं आहे, चौघाचे परमान आहेत हे शरीर किती नासक आहे ते, आणि चौघाचंही परमान आहेत हे शरीर किती पवित्र आहे ते. आता ते 4 आणि ह्याचे 4 8 परमान म्हणा किती टाईम लागेल. महाराज म्हणतात या शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आहे. नाशिवंत देहे जाणार, या शरीरातलं काहीच कामाला येत नाही. एक बाजू सांगा नो, या शरीरातलं काही कामाला येत नाही. किती केस राखा, मिशा राखा, किती कपडे भारी घाला, किती हे करा, या शरीरातलं काहीच काम. एवढं नासक आहे तुम्ही फक्त 2च दिवस आंघोळ करायची नाही. किती दिवस? 2 दिवस. आणि 2 दिवस आंघोळ करायची नाही, असं कीर्तनला येऊन बसायचं समोर, असं बंडू सरपंचाच्या जवळ. 2 दिवस आंघोळ करायची नाही, काहीच करायचं नाही. बंडू सरपंच आज करणार, थोबाडाचा वास यायला रे अंगाचा. सर अरे तरी हट. अरे उगं साबण लावतो, तेल लावतो, अंगाला पावडर लावतो, तू आपल्याला लोक म्हणतात या 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 या. त्याचं काताड काढून त्याला उभा करा बरं. तुम्ही जवळ जाता का बघा. शरीर आता हे नासक्यावर खूप बोलताय. आता दुसरी बाजू महाराज म्हणतात एवढं नासक शरीर आहे, या शरीरानं या मुखानं जर भगवंताचं नाव घेतलं तर हरिपाठ कीर्ती मुकी जरी गाय पवित्रती होय देह दाता हो पवित्रती होय हरिमुख पवित्रती होय देह दाता देह पवित्रती होय. एवढा नासका शरीर आहे. आता दुसरी बाजू सांगालो हरिपाठ कीर्ती मुकी जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. पहिल्यानं सांगितलं तुमच्या शरीरातलं कुठलंच कामाला येत नाही. आता दुसऱ्या चरणात सांगालो या शरीरातलं दुसरं कुठलंच काही वाया जात नाही. दोन्ही बाजू येतात. या शरीरातलं काहीच वाया जात नाही. मोतीराम महाराजाच्या पटक्याची समाधी, काठीची समाधी, जोड्याची समाधी, दाताची समाधी, हाडाची समाधी, त्याच्या गादीची समाधी, उशीची समाधी, त्याचं काहीच वाया जात नाही. मांस चर्म हाड देवा अवघेची गोड. बरोबर कोणाचं? जे जे हरिरंगी रंगले त्याचे काही नवजे वाया, त्याचं काहीच वाया जात नाही. आणि भजन न करणाराचं काहीच कामाला येत नाही. शेतात मेलं तर कुत्रंही खात नाही, काहीच कामाला येत नाही. महाराज एवढी भगवंताच्या नावामध्ये पावर आहे, इतकी ताकद आहे महाराज. हरिभगत को 3 गुण है, हर कोई लागत पाव, खाने को मिष्ठान्न मिले, अखेर वैकुंठ द्या. वैकुंठ जळू द्या, पेटू द्या, काय व्हायचं ते होईल. पण 2 गोष्टी पदरात पडल्यात. लोक पाया पडाले तर ते मिळू का न मिळू बघूत पुन्हा पुढं. 2 गोष्टी मात्र साधल्या. बसायला गाडी, राखलेली दाढी, अंगाची जाडी, फुल मजा चालू आहे.
मजा म्हणलं मी, नाही तर तुम्ही म्हणता मध्यात. तुमच्यावरच काय भानगड येऊन पडले कोणाला माहिती. फुल मजा चालू आहे महाराज. जिकडं जावं तिकडं महाराज. कोणाच्या जीवावर? भगवंताच्या जीवावर. आता बऱ्याच महाराजाला स्वर नाही, कोणाला ताल नाही, कोणाला काय येत नाही, पण ते देवाचं नाव घ्यायलाय ना, ते भाग स्वरण फिरण ते काहीच बघत नाहीत लोक. आता इमानदारीने सांगावर हात वर करून तुम्हाला किती जणाला कळालं ह्या महाराजाचा स्वर गेलेला आताचा गेलेल्या? सांगा किती जणाला कळालं? कोणाला नाही. स्वर कोणी म्हणतात महाराजाची टिंगल कर लोक, मी टिंगल करीना आणि कोणाची निंदा करीना. स्वराची गरज नाही, तालाची गरज नाही. महाराज म्हणतात तू जिथं असशील तिथं भजन कर, तुझं शरीर पवित्र होते. काय नाही तया येईन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. नुसतं तुम्ही घरी राम राम बसलं म्हणलं तरी तुमचा शरीर वाया जाणार नाही, देह वाया जाणार नाही. महाराज म्हणतात या जीवनामध्ये काही गोष्टी माणसाला मिळत्यात पण कळत नाहीत. बघा दुपारच्या महाराजांना सांगितलं एवढं शरीरामध्ये आहे तरी काय म्हणले, पर हे शरीर पुन्हा मिळत नाही पुन्हा एकदा गेल्यास. एवढी ह्या शरीरात पावर तरी काय? स्वर्गातले लोक म्हणतात आम्हाला हे शरीर मिळावं, स्वर्गीचे अमर इच्छिताती हे म्हणतात आम्हाला हे शरीर मिळावं. आणि इथं तुकाराम महाराज म्हणतात या शरीर इतकं नासकं काही नाही, आणि ते म्हणतात आम्हाला हे शरीर भेटावं. या शरीरामध्ये आहे तरी काय? महाराज म्हणले या शरीरानं जर देवाचं नाव घेतलं, त्या भगवंताच्या नावात एवढी किंमत आहे महाराज. भगवंतापेक्षा 1000 पटीनं ताकद कोणामध्ये येते? पुन्हा साधू मंदिर. आता प्रत्येक गावामध्ये देवाचं मंदिर आहे का साधूचं? आता एवढी इथे ह्या गावचे 50-50 गावचे 100 गावचे लोक आहेत, प्रत्येक गावामध्ये देवाचं मंदिर आहे का? बोला मोठ्यानं. सोडालो 2 मिनिटं राहिलीत फक्त. प्रत्येक गावात देवाचं मंदिर आहे का? नाही. प्रत्येक गावात मंदिर कोणाचं आहे? साधूचं मंदिर आहे. देवाचं मंदिर नाहीत, साधूचे मंदिर आहेत. कोणी म्हणतात देवाला किंमत नाही का? देवाला किंमत रे बाबा, पण देवापाशी आता देवानं भांडवल ठेवलं नाही. कोणाकडे दिलंय? साधूकडे. देवानं सांगितलं हे लोक आता आम्हाला आवरत नाहीच, तुम्ही बघा म्हणले महाराज आता हे लोक. तुका म्हणे किल्ल्या आणि संताच्या हाती दिल्या. मग मला सांगा संताच्या हातात दिल्याच्या नंतर संत मोठे झाले का देव? संत मोठे झाले महाराज. अहो देव जे करू शकत नाही ते संत केल्याशिवाय राहत नाही. काय केलं बरं मला सांगा, आत्तापर्यंत तुम्ही कुठं ऐकलं का देवानं मेलेला माणूस सुटेले म्हणून? हा बरेच कीर्तन ऐकले ना तुम्ही, देवानं मेलेलं माणूस सुटीलंय असं ऐका कुठं ऐकलं का कोण? हा साधूनं अहो सच्चिदानंद बाबाला उठिलं आणि अहो 4 आहेत साधूनं माणसं उठिलेले. कबीर महाराजाच्या पोरानं मुलगा कबीर महाराजाच्या कमालनं उठिलं का नाही मुलाला? किती झाले? 2 झाले. आणि 2 आहेत. सांगू का? सगळं सांगाय कुठं घेतलं ना मी? हो म्हणाले इथलं घे. अरे साधूनं 4 माणसं उठिलेत. बरं आतापर्यंत तुम्ही जीवनात कधी ऐकलं का स्त्रीचा पुरुष केलेला देवानं? नाही. हे कोण केलंय? साधूनं केले. कोणी म्हणतात देवाला करता येत नाही का? देवाला करता येत नाही आणि देव करू शकत नाही. देवानं ठरील तर उठवायचं. कोणला? रामायणामध्ये कुंभकर्णाला. बरोबर आहे का मग महाराज? कुंभकर्णच ना, इंद्रजिताला. मग परीक्षा बघायला तुमचे कोण म्हणतात. मग ठरील तर का नाही उठवायचं? उठवायचं ठरील तर कोण? रामानं. मग उठीत आलं का? नाही ना. देव उठू शकत नाही का? उठू शकतात पण देवाच्या हातात नाही. मग सांगितलं महाराज कारभार कोणाकडे म्हणले? आता हे धरितीचे हाती संत कृपावंत पाळे पंढरीनाथ लळा त्याचा तुम्ही अच्युतात्म निर्धारी देव तुमचा आज्ञाधारे तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी वेरई हाती न धरी अनाती. संतामध्ये एवढी पॉवर आहे महाराज. संत काही करू शकतात. तुका म्हणे आले समर्थाच्या मना आणि जरी होय राणा रंक त्याचा. संतामध्ये पॉवर आली कुठून?
तुकाराम महाराजाला विचारलं, महाराज तुमचं एवढी किंमत एवढी वाढली कशानं? कशानं वाढली तुकाराम महाराजाची किंमत? तुकाराम महाराज म्हणले, मी काहीच केलं नाही, रात्रंदिवस कोणाचं नाव घेतलं? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अचूत सर्व काळ. म्हणजे काय? रात्र न कळे दिवक न कळे अंगी खेळे अष्टही प्रहर 12 मास निरंतर धार अखंडित ओग चालयाला दिन रजनी हाची दंडा गोविंदाचे सदा नाम घोष करू हरिकथा गोविंद गोविंद म्हणा लागले या छंद. अहो किती हजार प्रमाणे. आम्ही काहीच केलं नाही, एकच केलं काय? फक्त भगवंताचं. संसार केला म्हणले, संसार नाही केला असं नाही. कोणत्या साधूनं संसार सोडा नाही, सगळ्यांना संसार केला. पण आलिप्त कमळ जळे जैसे. आता काय महाराज, आता मुडेकर महाराजाला संसारावर बोलायला अधिकार आहे, त्याला बोलायला अधिकार आहे, लाडगुरुजीला बोलायला अधिकार आहे. कशावर? मधु महाराज संसारावर. आपल्याला आहे का बोलायला अधिकार तेवढा? आपल्याला म्हणतात ते का दुःख बांधवडी आया संसाराच्या नादी लागू नका, आपल्या बायका पोरं कामाला येणार नाहीत, आपल्याला असं होणार आहे, हे कायला जमवलेत पैसा, संगे रेले लंगोटी, धन मिळवेले कोटी. हे कोण म्हणते असं? त्यांना अधिकार आहे, आपल्याला अधिकार नाही. आम्ही संसारात पडलेल्या. महाराज लोक, बरेच महाराज लोक सांगतात धन मिळविले कोटी आणि संगे नाही रे. मग कशाला घ्यालास तू 20,000 आणि 50,000 आणि 25,000? तुम्हाला कॅसेट दाखवतो वाजून, कॅसेट वाजून दाखवतो, धन मिळविले कोटी संगे नाही रे. मग कशाला तू कमी पैसे एवढे घालास? अरे इथं 100 गावची माणसं आहेत. 50-40 वर्ष झालं मी आज हिंडतो, 40 वर्षापासून. कोणाही माणसानं म्हणावं भगवान महाराजांनी या गावात पैसे मागितले म्हणून, कोणाही म्हणावं. उद्यापासूनच बंद कारभार. ती मधु महाराज नेहमी सांगत असतात, आणि आता इथं नको एवढ्या माणसात. म्हणजे ते मधु महाराजाचा स्वभाव कसा आहे, जे माणूस समोर आला का त्याला पारशंड्यावर येऊन बसितात. ते ओबीसी म्हणाली तेव्हा. भगवान महाराज परभणी जिल्ह्याचा वाघ आहे म्हणतात. अरे मी कोणालाही, आणि मारुतराव महाराजांना सांगितलेलं आहे, पैसा दिल्याला घ्यायचा, तोंडानं मागायचा नाही. दिल्याला घ्यायचा, तोंडानं मागायचा नाही, हे महाराजांना सांगितलेले. मग तेव्हापासून आम्हाला काय कमी नाही. आता मला ही गाडी 10-15 लाखाची गाडी आहे, घर आहे, सगळ्या गोष्टी संपन्न. बस झालं. काय लागाले हो, खाला काय लागाले. एक दिवशी मरायचं तर ठरलेलंच आहे. आता माझा मुलगा वारला, 4 महिने झाला. आज काय घेऊन गेला का संग? अहो जवान 30 वर्षाचा मुलगा वारला ना, मग आपल्याला एक दिवशी मरायचंच आहे. किती ह्या महाराज लोकांना पैसे घेतले तर लाजच सोडीव काय काय महाराजांना. मधु महाराज अरे ते मुक्ताबाई नगरकडं ते खोबे आले. आता खोब्या ते काय, खोब्या का खून काय, खड्या काय, खोल्या बोलतो ते. 51,000 रुपये घेतले, इथं 55,000 आकुडीला. नुसतं हालत आहे ना, अंग हाली तर झालं. पिंगळा म्हणतंय. सरपंच म्हणले महाराजाला काय म्हणू नका. अरे हे लोकांना कळायला पाहिजे ना. आमच्या मुंडेकर महाराजांना कधी म्हणलेत का मला एवढेच पैसे दे असं म्हणले का कधी? नाही. सलाईन काढू कीर्तन चालू आहेत. डॉक्टर म्हणते महाराज जराशी सलाईन हो द्यावं. नाही मला जावंच लागतं कीर्तनला. मी म्हणतो हेला सलाईन लावल्या तर काय करतात की भलते पैसे. आता तर भलता उतारला बरं. ह्या महाराजाने 7 महाराजांना एवढी कड लावली म्हणता, नावं घेऊ का नको? वाटच लावली हो हे इतकाले पैसे घ्यायले. तर मला एक जण म्हणला महाराज तुम्हाला काय करायचे? वा रे वा, तुम्हाला काय करायचं म्हणजे? अहो एखादा माणूस लगीला उभ्यानं करू त्याला म्हणावं लागेल ना खाली बसून लगी कर म्हणून. का तितकंही म्हणायचं नाही, गपची बसायचं काय? नाही आपल्याला काय करायचं? आमचे बाळू महाराज म्हणतात बहादुरी जाऊ द्या ना महाराज तुम्हाला काय करायचे? अरे काय करायचे म्हणजे तू मग तिकडे लाव ना मिरच्या शेतात जाऊन, इथं काय आमच्यात यायला असतो. अहो मी एवढं जरी बोलालो, ही ताकद कशात आहे? भजनात ताकद आहे ना देवाच्या नावात. नुसतं देवाचं नाव घ्याले तर घ्यायला लावाले तुम्हाला, तर एवढी पावर आहे महाराज. कुठला आहे महाराज? तुम्ही 1000 नाही 50,000 जरी आणला तर काय सांगत आहे?
वाईट व्यसन करू नका, आईवडिलाची सेवा करा, गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा, देवाला विसरू नका, संताला विसरू नका, संसार उद्ध्वस्त करू नका. ह्याच्या पलीकडे काय सांगते सांगा बरं. मग अशा मग गोष्टी काय, विनोद काय, हे काय ते काय. मी गेलो घरी, माझी बायको म्हणली की मला भांडे घासन, मी म्हणलं की नाही मी धुवून येतो. अशा गोष्टी. आता मधू महाराजासारखं आम्हाला कीर्तन येत नाही. मधू महाराज कीर्तन सांगत आमचा हो मग आम्हाला कसं जमन त्याच्यासारखं जमाय. त्याची कापी वेगळी, आमची कापी वेगळी, ज्याची त्याची सगळ्याची कापी एकच आहे, पण ते बदल आहे थोडा बदल आहे. एवढ्याचं सार एकच आहे. त्या भगवंताच्या नावामध्ये किती पावर आहे हे सांगा ना मी तुम्हाला. अहो त्या ढोक महाराजाचं गाव नागपूरच्या जवळ फक्त 35 घरं आहेत. किती घरं आहेत? 35 घरं आहेत फक्त. पण आज रामानाचार्य ढोक महाराज म्हणले की सगळ्या महाराष्ट्रात जग प्रसिद्ध आहेत ना. रामायणामुळेच आहे की. पावर सांगालो मी देवाच्या नावाची शक्ती किती येते. कसलाय माणूस असू द्या महाराज, केवढाही मोठा कलेक्टर असू द्या महाराज, कसलाय किती मोठा असू द्या महाराज, कुण वाकत आहे साध्या महाराज, वाकत नाही. मी 1-2 मृदंग्याला विचारलं, पहिले मृदंग वाजत होते, खाली मुठी गायला घाला इकडे बघ, पहिले मृदंग वाजत होते, आता कीर्तन करायला ते. मी म्हणलं मृदंग वाजत होते तुम्ही आता काऊन कीर्तन करलेत? ते म्हणले महाराज मृदंग किती वाजला तर पाया कोणीच पडून गेलं म्हणला, जरासं अंदाम बी देणं गेलं म्हणला नाही. आता उगं जराशी कीर्तन करवलं मला, हे करवलं मला, हर गळ्यामध्ये पैसे दाम बसाय गाडी मजा झाली म्हणला. किती मृदंग अंग भिजू तर वाजलं तर लई झालं तर मला 1000 रुपये देऊ लागले म्हणला. आणि आलास काय आणि गेलास काय. अरे देवाच्या नावात ताकदच तशी महाराज. महाराज म्हणतात जावे ते पावे मान आणि चाले बोलिले वचन. म्हणून साधू संत निघून जरी गेले तरी त्याचं कीर्ती रूपानं नाव शिल्लक. कबीरा जब हम पैदा हुए जगू हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जगू रोए, चदरिया झीनी रे जी नाम रस दीने चदरिया दीने रे दीने दीने रे 50 वर्षापासून मी गंगाखडात राहतो. सोपन काका महाराजांच्या मातीला जितके माणसं होते तितके आत्ता पस्तूर कोणाच्याच का होते तुम्ही बघितल्या ना. दत्त मंदिरापासून बस स्टँड पस्तूर पब्लिक गंगेपर्यंत, म्हणजे साधू संत गेले जरी निघून पण कीर्तिरूपानं आज स्टेजवर बसून आहेत महाराज. कीर्तिरूपानं आज स्टेजवर बसून आहेत. त्याच्या नावावर अन्नदान व्हायलंय, त्याच्या नावावर सभामंडप, त्याच्या नावावर आपला थाट आहे महाराज. ते निघून जरी गेले आज एका साधू संत गेले आनंद हरे राम हरे राम साधू संत गेले हरे साधूचं नाव घेतलं तरी आपण पवित्र होतो. साधूचं नाव घेतलं तरी आपलं पाप जातंय. साधूचं नाव घेतल्याच्या नंतर आपल्याकडे येम बघत नाही. साधूचं नाव घेतलं जिथं जाऊ तिथं मान मिळवतो महाराज. एवढी साधूच्या नावात पावर आहे. कोणी म्हणतात देवात नाही का पावर? मी म्हणतो देवात पावर आहे पण देवाला करता येत नाही. कलेक्टर असतो हो
पण कलेक्टरला त्याच्या रूमच्या बाहेर आवाज द्या, त्याच्या रूमच्या बाहेर निघता येत नाही. पावर असती पण त्याला बाहेर निघता येत नाही. मग कलेक्टर पैसे जायला कोण लागतंय? बरं जाऊ द्या, जेच पैसे जायला कोण लागतंय? वकील. ठीक आहे, जेच पैसे झाला देव हा जेज आहे, बरोबर आहे. आता जेच पैसे झाला कोण लागते महाराज? वकील, बरोबर का? तुमचं नाव काय? बंडोबास. तुमचं काय नाव? हा, अंकुशराव आणि आमचे बंडू सरपंच. उदाहरणार्थ दोघांचं भांडण झालं, भांडण झाल्या दोघांना केस दाखल केल्याच्या नंतर बंडू सरपंचानं वकील लावलाच नाही, हेनं लावला. आपलं अंकुशरावनं वकील लावला. कोर्टात गेले, लोक म्हणाले बंडू सरपंच तुमचा वकील कुठं आहे? ते म्हणले मला वकील पेकील लावण्याची काय गरज नाही. काय झालं? मग पोरगत जे म्हणला मी कायला वकील लावू म्हणला. कोण जे जाय? मग पोरग जे म्हणला मी वकील काय लावू? अंकुशरावनं लावला वकील, पण बंडू सरपंचानं वकील लावला नाही. मग बंडू सरपंचानं वकील लावला. बंडू सरपंचाचं पोरग जरी जेज असलं तर बंडू सरपंचाला जेजच्या समोर जायते का? जायते? वकिलानं हाक मारल्याशिवाय तुम्हाला मधा जाता येत नाही का? जाता येते? अरे साध्या जेज पशी झाला जर एक वकील लागतंय, मग जगाच्या मालका पशी झाला कोणीतरी लागण ना, का नाही लागणार? तुम्ही डायरेक्ट देवापाशी जाऊ शकता का? देव तुम्हाला ओळखीतच नाही केवढ्याचे म्हणून. असे देवापाशी किती कोठ्यानं पडलेले. साधून सांगावं लागन हे माणूस आमचा आहे. देव म्हणला ह्यानं लय मोठा गुन्हा केलाय. साधू म्हणले गुन्हा केला, काय केला हे देवा बघायचं नाही, ह्याला हातात धरा. अरे ह्याने माणसं मारलेत, मारू द्या. किती मारलेत? ब्रह्महत्या राशी. देव म्हणले ते ये मेला धरीत. नारद म्हणले गपची बसा देवा, याचा उद्धार करा. असे तुम्हाला 10 नावं सांगन. आत्ती पाप करणारे, आत्ती पाप केलेलं, आत्ती त्याच्या एवढं जगात पाप कोणच केलं नाही. हे एवढं पाप केलेले हातात धरले कोण? अरे साधूनं हातात धरले. केवढे पाप करा तुम्ही, साधूच्या मनात यावं. तुका म्हणे आले समर्थाच्या म्हणा. तुम्ही डायरेक्ट देवाकडे जाऊ शकत नाही, देव तुम्हाला ओळखू शकत. साधा जेज ओळखू शकत नाही तर देव ओळखीत असते का? मग देव हा जेज आहे, तुम्ही आम्ही कैदी आहेत, संत हे वकील आहेत. तुम्ही केवढाही गुन्हा करा, तुम्ही केवढाही अपराध करा, तुम्ही केवढे पाप करा, साधून जर तुम्हाला म्हणलं देवा हा माणूस आमचा आहे, आमच्या आश्रमात पंगत करीत होता, इना घेत होता, ह्यानं पट्टी दिलेली आहे, ह्यानं असं केलेलं आहे, तुम्ही ह्याला धक्का लावायचा नाही. तिथं देव म्हणते ह्यानं लय ते काहीच बघायचं नाही. देव जगात कोणाचं ऐकत नाही. काय ऐकत आहे? कोणाचंच ऐकत नाही. काय ऐकत आहे का नाही कोणाचं? मग फक्त साधूचं. तुम्ही अच्युतात्म निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारे. तुम्ही म्हणाल त्यात ते उद्धरी, दुसऱ्याला हातात धरीत नाही. धरितीचे हाती संत कृपावंत, धरितीचे हाती संत कृपावंत.
धरे तेजे हाते संत कृपावंत पाळे पंढरीनाथ लळात्या वस्तू मिळावी का कळावी पहिल्या महाराजांनी सांगितलं होतं संत भेटत मग वस्तू कळावी का मिळावी वस्तू कळावी माणूस मोठा असते का माणूस विचारानं मोठा असतो विचार माणूस जळका असावा का माणूस मळका असा मळकाय नको जळकाय नको माणूस मळका असावा का जळका असा माणूस किती मळका चालेन किती मळका चालेन माणूस पण माणूस जळका नसावा माणसं जास्त जळकेत का मळकेत बिनकामाची जळतात हो भगवान महाराजांनी एवढी गाडी कुठून आणली असन तुझ्या बापाच्या घरून पैसे आणलेत म्हणून ना जगाचं सांगालो फलाण्या माणसानं मोटरसायकल कशी काय घेतली असन तू काय दिले एक जण म्हणला मग लय डोसकं तू काय डॉक्टर म्हणले केव्हापासून म्हणले बंडू सरपंचांना 5 अंगठ्या घातल्या तेव्हापासून अरे लोकाव जळू नको ना तू बिनकामाचं जळतात आता मधू महाराजांना 40 लाखाची गाडी घेतली म्हणले गोसाईन ह्याला एवढी गाडी काय करायची आहे तू देनस का 10 रुपये होय मधू महाराज हे का दिले का 10-5 रुपये नाही आमच्या इथे येत होतं मधू महाराजां जेवारी जमा करीत होतो या हाय का नाही नाही हे मी सांगा ना मधू महाराजांना सांगितलेलं आहे त्याच्या गाव सुरुवाडीत त्यानं सांगितलेलं हे उगच जळतात म्हणले मयावर म्हणले मधू महाराज सुरुवाडीला येत होतं पीठ महागाय या आता याला एवढी गाडी कुठून आणली तू काय दिलंस वावर इकून का काय प्रारब्ध आहे त्याचं किती जळालं तर त्याचा काय उपयोग होत नाही अरे साधू संत जळणाराला सुद्धा नीट करतात जळणाराला सुद्धा अहो तुकाराम महाराजावर किती लोक जळले नाथ महाराजावर किती लोक जळले नामदेवरावर किती लोक जळले और साधू संताला किती त्रास झाला साधू संताला लोक त्रास देतच असतात आणि जो साधूला नाही त्रास झाला तो साधूच नाही मग साधूला जर लोकांनी नाही त्रास दिला ना तर ते साधूच नाही ना मग अरे सगळ्या जगाचा त्रास सोसून जे पुढे निघन का त्याला म्हणायचं साधू हजारो लोक काय म्हणतात कोणी काय म्हणतात कोणी काय म्हणतात कुत्ते भुकते हाती चलते काय म्हणणं याचं म्हणणं सांगा बरं कुत्ते भुकते हाती चलते काय अर्थ काढायचा ह्याचा कुत्र्याचा ना हातीचा काय संबंध आहे आता कुत्र बघायला गेलं तर टीचभर हत्ती बघायला गेलं तर एवढं मोठं कुत्ते भुकते ना हत्ती चलते ह्याचा कसा अर्थ काढा त्याचा असा अर्थ आहे गावात हत्ती आला की कुत्र्याला वाटते काय आलं की ते भुकल्याशिवाय कोण भुकतंय अरे म्हणा की आता हात मोठ्यानं हत्ती गावात आल्यास कोण भुकतंय हा माणसं मुकाट्या का बसली सोडू का कंबावर जाऊ द्या अरे हत्ती गावात आल्या कुत्री भुकतच असतात भुकू द्या ना काय भुकणारे ते भुकणारे भुकतच असतात आपलं खाली मानून घालून चालायचं आणि करायचे ते करायचे अरे साधूला त्रास कोण दिला नाही सांगा ना तुम्ही नाथ महाराजा घरी नाथ महाराजाला नाव महाराज काय माळ घातल्यात हे गर्भ तुमचा आहे नाथ महाराजांना त्याच्यावर कृपा केली महाराज ज्ञानेश्वर महाराजाला गावाच्या बाहेर काढलं लोकांना आपल्याला तर तेवढं काढलं नाही ना आपल्याला तर कोणी तोंडाला काळं लावलं नाही ना अरे ज्ञानेश्वर तुकाराम महाराजाला गावाच्या बाहेर काढा महाराज गावातले पहिले पाटलं होते कोपदा पाटीदा गावाचे हे लोक आत्मज भीक कोण घाली कोण घाली झोपले काय माणसं तुम्ही केवढाय स्वयंपाक भारी करा केवढाय भारी करा तुम्ही त्याच्यात मीठ नसल्यास कशात स्वयंपाकात तसं किती भजन केलं स्वर जर नसला
तर ती गोड लागत नाही. आणि भजन ही साधू संताची देण आहे महाराज. मलाही नव्हता स्वर. आमच्या महाराजानं एकच चाल म्हणायची आणि ती चाल मला शिकली महाराजानं. मारुतराव महाराजानं कुठं बी चाल एकच चाल म्हणत होते. कोणची चाल? फक्त एक चाल म्हणत होते महाराज. आणि मला म्हणली ही चाल पाठ केली की तुला सगळ्या चाल येतात. सगळ्या म्हणजे भजनाच्या, दुसऱ्या नाही. महाराजाने एक चाल म्हणायची. कोणची? तुम्हाला म्हणून द्या की तो मारुतराव महाराजाची चाल. हेचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाये न आवडी. ही चाल अशी म्हणायची महाराजांना. ती आम्ही केली पाठ. म्हणून त्यांचा आशीर्वाद आहे महाराज. अरे हत्ती चलते कुत्ते मुक्ते. जरी तुकाराम महाराजाला बाहेर काढ. तुकाराम महाराज म्हणले माझ्या एवढी मिरवणूक कोणाची निघाली का जगात? खेटराची माळ घातली, तोंडाला काळं लावलं. म्हणजे आता परसोर लावलं का कोणाच्या तोंडाला काळं? तरी तुकाराम महाराज लोकांना काय म्हणले नाही. म्हणतच असतात लोक, चलतच असते. असं किती उन्हाळे पावसाळे येतच असतात. त्याला मागं सरकायचं नाही, चलत राहायचं. जे होईन ते होईन. कोणी म्हणतात काय मगवत महाराजांना परमानू म्हणलं, जरी हे आकाशवर पडो पाय ब्रह्मगोळ परी तुझीच वाटच पाय विठोबा न करी अनेकाचा पांघिरा. म्हणून साधू संत एवढी पवित्र असतात, एवढी पवित्र असतात, एवढी पवित्र असतात. त्याचं नाव जरी घेतलं आपण तरी आपण बी पवित्र झाल्याशिवाय. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर अर्थ असा काढायचा की आता मला सांगा, तुम्हाला किती पैसे दिल्याच्या नंतर तुम्ही दारू पिता? तुम्हाला गरज आहे का कीर्तनाची? अरे सुधारलेल्या माणसाला कीर्तनाची गरज नाही का? गरज आहे तुम्हाला? अरे तुम्ही सुधारलेले आहेत ना. सुधारलेले आहेत म्हणून आज एवढ्या पावसात एवढ्या ह्याच्यात बसलेत का ना तुम्ही? तुम्हाला कीर्तनाची गरज असली. तुम्ही उगं महाराजाच्या ह्याच्यामुळं आपलं ते महाराजाची पुण्यतिथी म्हणून बसले तुम्ही ऐकायला. आणि बिघडलेले माणसं कीर्तनात येतच नाहीत. मग कीर्तन कोणामुळे? सुधारलेल्या माणसाला कधी कीर्तन लागत आहे का महाराज? सुधारलेल्या माणसाला कीर्तनाची गरज आहे का? नाही. मग बिघडलेल्या माणसाकरता आहे काय? कीर्तन आहे. बिघडलेल्या माणसाकरता. बिघडलेले माणसं कीर्तनला येतात का? नाही. आता तिसरा सांगू का? मग कीर्तन कोणामुळे? कीर्तन तुमच्यामुळे बी नाही, कीर्तन देवामुळे बी नाही. कीर्तन कोणाचं? त्या महाराजाचं कीर्तन कशामुळे? दाम करी काम. त्याचं कीर्तन त्याच्या पोटामुळे. तुमचं घेणं देणं नाही त्याला. ते म्हणते का काय झालं बंडवास, तुम्ही सोयाबीन पेरलं, पाऊस येऊस पोट इकडे असं म्हणतात का? नाही. त्याला काय घेणं देणं नाही. तुमचं कापूस जळू का पिटू घेणं देणंच नाही त्या महाराजाला. एक चाल म्हणणार आहे. आणि आमचा विद्यार्थी तिसरीचा, ते आदिलाबाद जिल्ह्यातला, फक्त 1 वर्ष झालं माझ्याकडे. ते एक लेकरू म्हणून 8 वर्षाचं पोरग आहे फक्त. किती वर्षाचं? 8 वर्षाचा मुलगा आहे. 8 वर्षाचा मुलगा फक्त 1 वर्ष माझ्याकडे. फक्त ते जराशी वाजून दाखवणार आहे एक अर्धा मिनिट. इथून त्याचं 500 किलोमीटर गाव आहे. तिसरीचं पोरग आहे, फक्त 8 वर्षाचं आहे. राहत कसं असन ह्याच्यातच कमाल करा तुम्ही. मायबापाला सोडून कसं राहत असन? दिसत सुद्धा नाही. कधी फोन करा म्हणत नाही, कधी गावाकडे जायचं म्हणत नाही. आता 10-15 पोरं गेले पंचमीचे, पण ते सुद्धा अनेक म्हणलं नाही महाराज पंचमीला का जाऊ का म्हणून. अरे आपल्या लेकराचं आपण कौतुक करायचं नाही तर मग कोणं करायचं? तिसरीचं पोरग तुम्ही कुठं वाजलेलं बघितलं का? बरं जाऊ द्या, वाजीन बी त्याला बोलं दिल्याच्या नंतर वाजीन. शिवराज गुरुजीला विचारा, शिवराज गुरुजी तुम्ही त्याला बोलं दिलेत का? कुठे आहेत? झोपले का गुरुजी? तुमचा शिष्या वाजवाला आणि तुम्ही घरात जाऊन झोपा. विचारा शिवराज गुरुजीला त्याला बोलं दिलेत का म्हणा. कुठे आहेत गुरुजीला बोलवा. आले का? आले का नाही आले? झोपले का? थाप कसं मारते बघा ते आता. विनवणे
शेवटची विनवणी संता जनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी आता फार बोलू काही अवघे पाविली तो विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी थोडा आवाज दे तू कामाने पडिलो तू कामाने पडिलो आया तू कामाने पडिलो करा छाया रुपी करा छाया रुपी विचार तो न पडावा विचार तो न पडावा माझा देवा तुम्हाची 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 माझा देवा तुम्हाची 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 माझा देवा तुम्हा माझा देवा तुम्हाची तुम्हाची माझा देवा तुम्हासी विचारात न पडावा विचारात न पडावा केली तैसी केले कटकट वाकुडी की नीट एकदा सर्वांना तुकाराम महाराजाचं चिंतन करा सर्वांवरही हात करा सरळ सरळ वा धन्यवाद असंच राहू द्या मी चहा पिऊन येतो तोवर
तुकाराम 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 गत्ता 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 कुंडलिक वरदा हरिते